आणि आता कुठे डॉक्टरची वेळ झालेत काही माहिती नाही, पण दादा आहेत, आपल्यात दादा आहेत एवढंच मी सांगेन तुम्हाला. पण दादा खूप चांगले होते आमचे. देवाने एवढं दादाला नको करायला पाहिजे होते. मी देवापुढे आळंदीच्या याच्यामध्ये मी माफी मागते सगळ्यांची तुमची, का दादा आमचे जिवंत असू दे. आज आळंदी या पवित्र तीर्थस्थळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचं सर्वपक्षीय विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं. अस्थिकलशाचं विसर्जन या ठिकाणी जवळजवळ सर्वच पक्षाचे लोक या ठिकाणी या आळंदी नगरीमध्ये अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचं विसर्जन करण्यासाठी आले होते. खरं तर एक महाराष्ट्राला कधीही न मिळणारा असा उमदा नेता आपण गमावलं, याचं दुःख हे सर्वांनीच व्यक्त केलं. कलश या ठिकाणी आज विसर्जित करण्यासाठी आलेले सर्व या भागातले सांप्रदायिक भाविक भक्त की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. आणि विशेषतः देऊळ, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर हा तीर्थविकास आराखडा त्या काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दादांनी त्या काळामध्ये आणला. त्यावेळेचे अर्थमंत्री सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मुख्यमंत्री सन्माननीय आर पाटील साहेब होते. आणि त्या काळातलं स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण करायचं हातामध्ये घेतलं होतं. आणि त्यातले अनेक काही पैसे त्या ठिकाणी वर्ग केले होते. त्यातलं काम काही झालं, पण एक चांगला नेता आणि कामाचा माणूस त्या ठिकाणी आपल्यातनं गेलेला आहे. की सर्व पक्षातल्या लोकांना ती हळहळ त्या ठिकाणी व्यक्त करण्याची सुद्धा वेळ त्या ठिकाणी खूप आलेली आहे. आणि खूप आमच्या सारख्या कार्यकर्त्याला घडवण्याचं काम दादांनी केलं. सर्वसामान्यांना, दीनदलित, गोरगरिबांना नेहमी ताकद देणारा आज मोठा माणूस यातनं आपल्यातनं गेलेला आहे. त्याला पाहिलं तर आमच्यावरती ही श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येते, त्याचं फार मोठं दुर्दैव आमच्यावरती आहे. पण माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, जगद्गुरु संत श्री तुकाराम चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यात चिर शांती देव. ओम शांती, ओम शांती. काय सांगाल या महाराष्ट्राला खूप मोठी हानी पोहोचलेली आहे ताई? खूप मोठी हानी पोहोचलेली. दादा गेलेत म्हणजे घरातले पूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्याचं एक आमचं घरचं माणूस गेल्यासारखं आम्ही सगळे जण रडतोय. 5 वर्षाच्या मुलापासून तर 100 वयाच्या मुलापासून सगळे लोक रडतायत. का तर दादानी एवढी कामं केल्यात आणि आमचे संबंध एवढे चांगले आहेत. दादांच्यावर मला नाही बोलायला होता, कारण दादा एवढे प्रेमळ होते का दादाने कधी कोणाला नाही म्हणून कधीच म्हणले नाही. दादा जे आमचं काम करायचं असेल त्यांना हा म्हणतील, नाही त्यांना रोग भाय ठोक होते. आणि आता कुठे डॉक्टरची वेळ झालेत काही माहिती नाही, पण दादा आहेत, आपल्यात दादा आहेत एवढंच मी सांगेन तुम्हाला. पण दादा खूप चांगले होते आमचे. देवाने एवढं दादाला नको करायला पाहिजे होते. मी देवापुढे आळंदीच्या याच्यामध्ये मी माफी मागते सगळ्यांची तुमची, का दादा आमचे जिवंत असू दे. तेच रिपीट होणार. उपस्थित शोकाकुल जन हो, आज दादांच्या अस्थिकलश विसर्जनाच्या निमित्ताने आमच्या नूतन अध्यक्ष जिल्ह्याचे श्रीयुत तिगळे साहेब यांनी ह्या अस्थिकलशाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं. प्रथमतः सगळ्यांच्या वतीने मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि कामाची दूरवर ओळख असलेला असा नेता महाराष्ट्रातून गेला, या गोष्टीवर तुमचा आमचा आजही विश्वास बसत नाही. दादा गेले म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातलाच एक मनुष्य गेला. म्हणजे किती बोललं तरी शब्दच नाहीयेत दादांच्या मृत्यूचं किंवा कशा सांत्वन करायला, म्हणजे दुसऱ्याचं सांत्वन करायला सुद्धा आपल्याजवळ शब्द नाही. अशी व्यक्ती आज आपल्यातनं गेली. त्यांच्या आमच्या बरोबरच्या काय आठवणी आहेत, आता माझे आमदार साहेब इथं आहेत, त्यांना माहिती आहे. दादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस ह्यांनी मला फॉर्म मागे घ्यायला लावला विधान परिषदेत, बरोबर आहे आमदार साहेब? तेव्हा दादा म्हणले तिथून मोठ्यानी गाडीतून की दीदी मी राज्याचा उपमुख्यमंत्री पहिल्यांदा झालोय आणि मी तुम्हाला काम सांगतोय, नंतर तुम्ही मला वाटेल ती कामं सांगा. त्याचप्रमाणे इथं आय विटनेस आरिफभाई शेख आहेत, त्यांचं विशेष कार्यकारी अधिकारीचं सगळं बंद झालं होतं तरी दादांच्या मागे लागून ते करून मी आणून दिलं. याचा मला सार्थ अभिमान आहे, गर्व नाही. म्हणजे असे दादा, म्हणजे जसं ताईंनी सांगितलं की एखाद्याचं काम करायचं तर होच म्हणणार, नाही म्हणलं तर नाही. आणि कारण नसताना जर मुंबईला माणूस गेला तर दादा स्पष्टपणे रागवायचे, तुमचं पुण्यातलं काम आहे, मुंबईला येऊन वेळ आणि पैसे कशाला खर्च करता, अशी व्यक्ती. आणि मग आता काय, आय हॅव नो वर्ड्स एक्सप्रेस माय थॉट्स अबाउट दादा.
मी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने प्रदेश प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दुःखद विचार बंद करतो. रामकृष्ण हरी. आज आम्ही सर्वजण निशब्द झालोय, कारण वेळ पाळणारा माणूस वेळेआधी निघून जाणं हे अतिशय वेदनादायी आणि दुःखद अशी घटना आज आपल्या समोर आहे. दादा आपल्यामध्ये नाही हा विश्वास बसत नाही. खरं पाहिलं तर आम्ही विरोधी पक्षात असताना देखील आलेल्याची प्रत्येक माणसाची चौकशी करणारे दादा होते. खरं पाहिलं तर अफाट लोकसंग्रह, प्रचंड वेळ पाळणारा आणि कोणतंही काम हातात घेतल्यानंतर तात्काळ तोडगा काढणारे दादा होते. किती बोललं तरी दुःखाचं वर्णन शब्दात करणं अतिशय अवघड आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दुःखद विचार या ठिकाणी बंद करतो. आज या ठिकाणी दादांच्या अस्थि कलशाच्या शेवटच्या निरोपासाठी सगळे जमले आहोत. दादा गेले 7 दिवस झाले. सगळ्या महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेले मोठ्या प्रमाणात. भरपूर जण म्हणतात की उपमुख्यमंत्री पद हे शापित आहे, पण मला एक सांगायचं की जो माणूस काम करणार असतो त्या माणसाच्या कामामुळे त्या पदाची गरिमा वाढत असते. दादा जरी मुख्यमंत्री झाले नसतील तरी ते जनसामान्याचे मुख्यमंत्री पहिल्या टर्म पासूनच होते. त्यामुळे मुख्यमंत्री पद जेव्हा एखादा माणूस चांगलं काम करतो, न्याय देतो, तेव्हा त्या पदाला महत्व होतं. पदामुळे माणूस नसतो तर माणसाच्या कामामुळे त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद म्हणून दादा आम्ही त्यांना कधीच घोषित केलेलं आहे. आणि आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. पवित्र अशा इंद्रायणीच्या तीरावरती खरं पाहिलं तर आज संपूर्ण खेड तालुक्यामध्ये जो अस्थि कलश या ठिकाणी प्रत्येक गावोगावी नेण्यात आला, त्यामध्ये आमचे निलेश भाऊ तिगळे यांनी संपूर्ण गावं फिरून झाल्यानंतर शेवट आळंदीमध्ये दादांच्या अस्थीचं विसर्जन करायचं असं ठरलं. खरोखर कामाचा माणूस म्हणून आपण ज्या माणसाकडे पाहत होतो, संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी खऱ्या अर्थानं घडवला आणि अनेक विकास कामं त्या दादांनी केली. त्यामध्ये आळंदी शहरासाठी दादांनी 217 कोटीचा विकास आराखडा या ठिकाणी राबवलेला आहे. निश्चितपणानं आळंदीचा कायापालट दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असेल, 4 नंबर शाळा असेल, नवीन पूल असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, पाण्याच्या लाईन असतील, त्याचप्रमाणे 47 कोटीची भामासखेडची पाण्याची योजना या ठिकाणी या आळंदी शहरासाठी दिली गेली. अशी अनेक कामं आहेत की चांगल्यासारखी. म्हणून दादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देश हळहळलेला आहे आणि विकास पुरुष म्हणून आपण दादांकडे पाहतोय. निश्चितपणाने मी आळंदीकरांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. दुःखद विचार बंद करतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चिरंजीव समाधीने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावरती आज तुम्हा आम्हा सर्वांच्या परिवारातील एक सदस्य असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश विसर्जनाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. बोलताना त्यांच्याविषयी काय बोलावं भावना अनावर होत आहेत. कारण लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत, ग्रामीण भागात शेतकऱ्यांपासून तर उद्योगपतींच्या प्रत्येक घरापर्यंत पोचलेले दादा सर्वांशी कामाने आणि एक शिस्तीचे असणारे असे दादा तुमच्या आमच्यामधून त्यांचं आकस्मिक जाण्यानं सर्वांना हळहळ लागलेली आहे. मग शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, सांप्रदायिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये अजितदादांचा गाढा अभ्यास असल्यामुळे अजितदादांचं सर्वांना असं योगदान होतं. त्यांच्या जाण्यानं ही महाराष्ट्राला जी पोकळी निर्माण झालेली आहे, महाराष्ट्र नाही तर आपल्या पुणे जिल्ह्यातील एक माणूस म्हणून अजितदादांच्या जीवावरती कुठे गेलं तरी कोणालाही कसल्या प्रकारचं भय नव्हतं किंवा अजितदादा हे शब्दाचे पक्के होते. मग आता अजितदादा गेले असले तरी त्यांचे विचार तुमच्या आमच्यामध्ये राहणार आहे आणि त्यांच्या विचारांवरती आणि आचारांवरती आपल्याला चालायचं आहे. मी अधिक न बोलता मी काळुसगाववरून आलेलो आहे आणि ज्यांचा दिलीप मोहिते पाटलांवर एक निश्चित विश्वास होता असे त्यांचे सहकारी आपल्या खेड तालुक्याचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने
एवढ्या मोठ्या नेत्याविषयी काय बोलावं हाही मला प्रश्न पडलाय. सर्वात आधी मी निलेश भाऊ थिगळे यांचा आभार मानेल की तुमच्यामुळे आज जनसामान्यामध्ये अजितदादा आज सगळीकडे जिवंत आहेत. माझ्यासारख्या एका कुठलाही वारसा नसणाऱ्या कुटुंबातील एक व्यक्ती आज खेड तालुक्याच्या एका मोठ्या पदावर जातो. मला आठवते ज्यावेळेस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांमध्ये मला खजिनदार पद दिलं गेलं त्यावेळेस तू एकटाच खजिनदार का, ते आपुलकीने वडिलकीच्या नात्याने विचारलेले प्रश्न आजही चैनीने झोपून देत नाहीत. गोरगरीब कष्टकरी मजूर कोणी का असताना सगळ्यांना दुःख झालेलं आहे. लोकांनी टेलिव्हिजन बंद केलेत. अजितदादांचं दुःख सहन होत नाही म्हणून टीव्ही लोक पाहत नाहीत. लहान लहान मुलं सुद्धा रडताना आपण दिसतोय. हे कुठलीही आशा नाही, कुठल्या पदाची अपेक्षा नाही. हा माणूस माझा होता ही आशा आहे. महाराष्ट्रभर ज्या व्यक्तीने आज जनसामान्यांसाठी जगलं जीवन, त्या माणसाच्या नशिबी हे असं यावं. देव करो आमच्यासारख्या गरीबाचं एक स्वप्न राहो, अजितदादा जिवंत निघोत, एवढंच मी सांगेल. आज या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या अस्थि कलशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहोत. निलेशदादा थिगळे यांनी आयोजन केलं, त्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं दादांच्या जाणं काय बोलावं सुचतच नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आळंदी पुणे जिल्हा नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण आदरांजली वाहून या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, आमचे सर्व बहिणींचे लाडके दादा. आता हे बोलण्यासारखा वेळ नाहीये, पण कुठेतरी भावना व्यक्त केल्या पाहिजेत. आज आम्ही या सगळ्या महिला आमच्या जो 10 ते 15 वर्ष झालं दादांबरोबर कंटिन्यू आम्ही काम करतोय. पण दादांचा स्वभाव असा होता की तळागाळातल्या महिलेचं काम हे 2 मिनिटात दादा करायचे. तर मी आज दादांना अशी श्रद्धांजली वाहील की आम्ही सर्व महिला सुनित्रा वहिनींच्या सोबत राहू आणि त्यांच्या रूपात आम्ही दादांना बघू. हीच मी श्रद्धांजली दादांना वाहते. आणि वहिनींच्या हातनं दादांसारखं काम हो आणि आमच्या पक्षाची जी उणीव आहे ती दादांसारखी उणीव कुणीच भरून काढू शकत नाही. पण वहिनींच्या माध्यमातून आम्ही दादांना बघू, हीच आमच्या महिला भगिनींच्या वतीने आम्ही श्रद्धांजली वाहतो. वैकुंठवासी दादासाहेब गेल्याने समाजामध्ये घरामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. न भरून येणारी अशी पोकळी निर्माण झालेली आहे. आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना, जो आवडे सर्वांशी तोच आवडे देवासी, असं म्हणायला काही आता हरकत नाही. दादा गेल्यामुळे आता त्यांच्या घरच्यांना समाजाला असा चांगला उत्तम माणूस कार्यकर्ता माणूस गेल्यानंतर दुःख होणं स्वाभाविकच आहे. भगवान परमात्मा सगळ्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देव आणि त्यांच्या चिरात्म्यास चिरशांती देव अशी जगत नियंता पांडुरंग परमात्म्यास प्रार्थना करून माझे 2 शब्द भावांजली शब्द सुमन मी अर्पण करतो. आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने, वारकरी समाजाच्या वतीने, माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.